त्याला एका साईडला डोला बघा, या साईडला डोलाच नाही आणि या साईडला असलेले 2 डोले हे बघा, हा एक डोला आणि हा बघा कसा हलतो जिवंत चिवडा, कसा किलो लावलाय. जसा जसा मार्केट मध्ये जात आहे तसा तसा तुम्ही बघितला ना तर इकडं बघा, हे बघा इकडे बघायला लागेल तर कोंबडी गावठी नसेल, कोंबडा आहे का. पापलेट विकत घेतल्यात म्हणजे मोठी माणसं आलेली आहेत मार्केटमध्ये. कसं घेतलाय? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो एक अशा मार्केटमध्ये ज्या मार्केटमध्ये जे मासं बघायला मिळत नव्हतं ना ते मासं आज आपल्याला बघायला मिळणार आहेत. बोंबील मासा, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचं मासं आणि त्यांची किंमत, बऱ्याच प्रकारच्या माशांची किंमत आज आपण सांगणार आहोत आणि बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळणार आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, त्याच्या आधी मच्छी खाऊन घ्या म्हणून आलोय तो म्हणजे पेनचा मार्केट आज कव्हर करायला. पेनचा मार्केट जर बोलला ना तर खूप मोठा मार्केट आहे, कमीत कमी 100 गावांना जोडणारा असा हा पेनचा मच्छी मार्केट. तर चला सुरुवात करतोय व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो नेहमीप्रमाणे याचा पत्ता, जिल्हा रायगड, तालुका पेन. आणि या पेन मार्केटमध्ये येणारी जी मच्छी आहे ना, मग ती गोड्या पाण्यातली मच्छी येते आणि खाड्या पाण्यातली मच्छी येते, तळ्यातली सुद्धा मच्छी येते. तिन्ही प्रकारच्या येत असलेली मच्छी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय ना तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर दिला मी तुम्हाला पत्ता. तर मार्केटमध्ये यांना जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बघा आणि बघा कसा नजारा तिकडे बघायला मिळते आपल्याला. पेन महानगर परिषद, हे बघा ती बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल तर पुढे. आणि हा असा आहे मार्केटचा नजारा आणि मार्केटच्या नजारामध्ये आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे बघा डेटीची पाना, ज्याला आपण भाजी बोलतो ना, भाजी बनते ना याची. हा, कशी आहे ही जोडी? एक कितीला जोडी? 20ला. 20 मध्ये बघा किती आहेत. तर ही आहे 20 रुपयाची जोडी. आणि इकडे बघितलं तर घरचे आहेत काय? हा, कुठला आहे तुम्ही? एटवना ठाकूरवाडी आहे का? हा हा, मग त्याच्या एवढं चालत जाताव का गाडी जाते? चालत जाताव काय? हा, गाडी जात नाही, रस्ता बनलाय, गाडी नाही जात काय? हा, म्हणजे पायवाट आहे. हा, तर बघा आईने सांगितलं इकडे पायवाट आहे. आणि भेंडी पण घरची आहे? घरची नाही. आणि हे लिंबू? हा, हे घरच आहेत कारण हे दिसून येतात. हे बघा हे असे लिंबू असतात, गावठी लिंबू ना. कसा लावलाय वाटा? 20 रुपयाला वाटा. आणि भेंडी 20 रुपयाला. हा, तर दररोज बसता तुम्ही आता? हा, तर इकडे जर अशी माणसं भेटली ना तर मी नक्की प्रत्येक वेळी सांगतो काही ना काहीतरी मार्केट मधून यांच्याकडनं घेऊन जा, आहे का नाही? हा, ते बघा. तर आता बघायला मिळतं आपल्याला मार्केटचा आतला नजारा. रस्ता ना फुल टॉप ऑफ. हे बघा हा मेन आहे मच्छी मार्केट पेनचा. पण मच्छी मार्केटला सुरुवात करायच्या आधी मी दाखवतो तुम्हाला इकडची गावठी भाजी. कुठली भाजी आहे? माटाची. कशी आहे जोडी? हा, 20 रुपये. हा, 20 रुपयाला जोडी. बघा इकडे बघितलं तर इकडे बघायला मिळतं. कुठली भाजी आहे ही? माठ आहे काय? हा, कशी आहे जोडी? 20 रुपये. 50 रुपयाला 3 नाही देत काय? हा, तर आईला इकडं जमलेला नाही कारण त्या सांगतात 50 रुपयाला 3 द्या. आणि इकडे बघितल्या तर गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या जे सध्या आता मार्केटमध्ये कमी होत चालल्यात आहे ना. कशी लावली ही जोडी? 200-300 ला. हा, मस्त साईज आहे, मीडियम साईज आहे. पण घरी पकडलेले आहेत ना. हा, तर कमी जास्त होतील. तर बघा तुम्हाला बघायला म्हणतात चिंबोऱ्या. अशा चिंबोऱ्या ना आता कमी होत जातील कारण पाऊस कमी होत चालला, अशा चिंबोऱ्या कमी होतील ना आता. हा, तर बघा चाललो आता आपण मार्केटच्या आतमध्ये. मार्केट इकडून पण सुरू होत आहे आणि तिकडून पण सुरू होत आहे. 2 रस्ता आहेत मार्केटला. मागच्या वेळी आपण तिकडनं सुरुवात केली होती, तिकडनं कव्हर केली होती व्हिडिओ. आता आपण इकडनं कव्हर करतोय. इकडं बसल्यात वहिनी, त्याच्यामध्ये त्या लास्ट आहेत. तर आपण कॅमेरा मारतो याच्यावर. बॉम्बला कसा वाटा? 100 रुपये वाटा. हा पण 100, हा 200 आणि हा 100 रुपयाला पूर्ण. हा, मच्छीमारी सुरू झाले नाही ना अजून? थोडी सुरू झाले. हा, थोडी
हा, तर त्यांनी दिली बरोबर माहिती. 15 तारखेनंतर ना पूर्ण मच्छीमारी सुरू होणार आहे. आता जी मच्छीमारी सुरू झाली आहे 1 तारीख ते 15 ऑगस्ट पर्यंत, ती अशी मच्छीमारी सुरू झाली की जी राज्याची जी बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे केंद्राची जी बाउंड्री आहे ना, त्या केंद्राच्या बाउंड्रीमध्ये जाऊन मच्छीमारी करायची आहे. राज्याची जी मच्छीमारी असते ना, ती 12 सागरी मैल म्हणजे किलोमीटर मध्ये मोजलं जात नाही समुद्र, सागरी मैल मध्ये मोजलं जातं. 12 सागरी मैल म्हणजे किनारपट्टीपासून 12 सागरी मैल पलटल्यानंतर मच्छीमारी करू शकतो. आता 12 सागरी मैल तुम्हाला जर समजायचं झालं ना, तर 1 मैल मध्ये किती येते, तर 1.852 मीटर म्हणजे अंदाजे आपण छोटा मोठा जर बघितला ना, तर 2 किलोमीटर 1 मैल मध्ये असतो. तर तुम्ही विचार करा 12 मैल म्हणजे किती लांब जायचं आपल्याला किनारपट्टीपासून, जेव्हा केंद्राची मच्छीमारी आपल्याला करता येईल. तर इकडे बघा, इकडे बघायला मिळते आपल्याला कोंबडी. ज्या आईने विकत घेतली का तुम्ही? घेतली विकत? कितीला? 700, 550ला दाखवा ना. हे बघा इकडे बघायला मिळते कोंबडी. गावठी नसेल, कोंबडा आहे का? आईने आपल्याला दिली ओळख. तर हे बघा इकडे आलो तर आपल्याला बघायला मिळतंय कारली. गावठी कारली आहेत घरची. हा, ही बघा बघायला नंतर कारली. आणि गावठी जर कारली बोलली ना खायची झाली तर जास्त कडू लागतात आहे ना? कडू नाही लागत. मामा खाली तुम्ही? हा, ते बघा ते बरोबर सांगतात. जास्त नाही म्हणजे जसं बनवलं तसं. हा, तर किती कसं किलो? 80 रुपये किलो. कमी जास्त होतील. हा, तर इकडे बघायला नंतर मोठी मोठी दणके कारली. आणि इकडं आपण आलो ना तर मार्केट कव्हर करतोय. मच्छी मार्केट जर बोलला ना तर काय प्रॉब्लेम येतं काय माहिती. रस्ता खराबच असतो म्हणजे कोण बनवतंय नाही बनवतंय त्यांना माहिती. तर इकडे बघा मोठा असा बघायला मिळतोय सकला. रावस. हा रावस कापलाय. शिंगाला. तुम्ही कुठल्या आहे? पेंचेच आहेत काय? कोलीवाड्यातल्या? हा, तर बघा त्यांनी सांगितली सर्व मच्छींची नाव. आणि रावस मासा एवढा मोठा पहिल्यांदा आपण बघतोय. किती किलोचा होता हा? 12 किलोचा रावस मासा आहे. बघा रावस मासा ना मी पहिल्यांदाच बघितला. एवढा मोठा रावस मासा तो कापलाय. कसा किलोनी देते आता? 200 रुपये पाव, 800 रुपये किलो आहे ना. खायला कसा एकदम भारी ना. हा, एकदम टेस्टी. आणि इकडे बघायला मिळते दणके असा. कोणता? कटला. हा, तुम्हाला परत मी विचारला कारण तुम्हाला बरोबर नावा माहिती आहेत. कटला मासा आहे बघा कसला दणके असा. किती रुपये लावलाय किलो आज? 500 रुपये किलो. म्हणजे बघा तुम्ही जर रावस घ्यायचे असेल तर 800 रुपये मोजा आणि कटला घ्यायचा असेल तर 500 रुपये मोजा. पण मच्छी खायची असली तर मोठी मच्छी दणकी आहे. बघा इकडे बघा कसं सेटअप बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला जवला आहे ना, ज्याला रेपा बोलतो आपण. जवलाच काय? जवलाच बोलतात. तर हा बघा हा आईचा सेटअप, छोटासा सेटअप. त्याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट. कसा वाटा लावलाय? 50 रुपये वाटा. तर मार्केटमध्ये आपण चाललोय पण मार्केटच्या बाहेरच आपल्याला बघायला मिळते मस्त बोंबलांचा सेटअप. आणि इकडे बघायला मिळते बघा हा सेटअप आपण बघितला ना तर एकदम मजा येते. बघायलाच भारी वाटते. कोंबडं ज्यावेळी मार्केटमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये बघायला भेटतात तेव्हा. इकडे बघा इकडे काला कोंबडी आहे ना. ही कोंबडी आहे. हा, ही कोंबडी आहे. आणि हे कोंबड्या आहेत लाल लाल कोंबड्या आहेत. तिकडे पण लाल लाल कोंबडा आहेत. कसा लावलाय भाव? 550ला देशील तुम्ही तयार आहे. हा, तर बघा 550ला द्यायला तयार झालंय. घरचं आहेत का पोल्ट्रीतला आहेत? घरचं आहेत काय? हा, घरचं असलेलं कोंबड आणि कोंबड्यांचा सेटअप बघा. तर तुम्ही घ्या 550 रुपये जर बोललं. आणि जर ते गावठी असतील तर खायला एकदम टेस्टी. शेवटचा हप्ता राहिलाय. शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत कारण श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. मच्छी जरी 15 ऑगस्टला सुरू होत असली ना तरी श्रावण महिना सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे एक अडचण जरी सुटली तर दुसरी अडचण आपल्याला येणार आहे. तर हा बघा मार्केटमध्ये देतो तुम्हाला मी हा नजारा. हे बघा नजारा बघा. पोल्ट्री आणि तिकडे गावठी आहे ना. पोल्ट्री कसा किलो? 40 रुपये किलो. आणि गावठी? 500 रुपये किलो. तर सांगितला तुम्हाला भाव. आणि हे नुसतं जर आपण कलेजे घेतले तर 60 रुपये पाव.
₹60 पाव. कलेजा फेटा मिक्स घेतला तर ₹60 पाव. हा, दररोज चालू असतं दुकान का बंद असतो कधी गुरुवारी वगैरे कधी? हा, तर तुम्हाला सांगितलं कधी असतं तो दुकान चालू. तर या इकडे आपण चालू मार्केटमध्ये जसं जसं आपण आतमध्ये जातोय ना तशी तशी गर्दी वाढत चाललेली आहे. इकडे बघा, इकडे जर आपण आलो तर मार्केटमध्ये जास्त बघायला मिळतात आपल्याला बोंबील आणि बोंबलांचा सेटअप. आणि बघा कशा ताई बसल्यात विकायला. आता मार्केटला खरी सुरुवात झालेली आहे. या साईडला कोलीवाडा आहे ना, पेन कोलीवाडा. हा पेन कोलीवाडा. आणि हा इस्रायल आली इस्रायल आली. हा. इस्रायल आली गाव आहे का? वाडी आहे म्हणजे आली आहे आली अच्छा, इस्रायल आली. इस्रायल आली इस्रायल आली म्हणजे कोलीवाड्यातच येते का ही पण? हा तर हे बघा इकडे बघायला मिळतात मार्केटमध्ये बोंबील. एक वेळा असते अशी की बोंबीलच बघायला मिळत नाही. बोंबील आता किती महिने राहतील? चालूच राहतील पावसाळा संपत पर्यंत. हा, पण मागच्या वेळी बोंबील नव्हते आहे ना. हा, बोंबील आता कसा वाटाय आज? 200 रुपये 200 रुपये 100. हा, तर लगेच आईने सांगितलं आपल्याला भाव. जसं जसं मार्केटमध्ये जात आहे तसा तसा तुम्ही बघितला ना तर इकडं बघा आता खच बघायला मिळतंय. मस्त पैकी नजारा. तो म्हणजे सर्व मासा कटिंग केलेला. कुठला मासा कट केला याच्यात? आज शिवरा शिवरा आणि हा आज सिल्वर आहे. सिल्वर. हा कटल्याचं डोकं डोकं. हा, सिल्वर कसा किलो लावलाय? 400. 400 रुपये किलो. जास्त काटा असतं काय सिल्वरला? एकच काटा काय? बारक्या सिल्वरीला जाम काटा असतं, त्याला एकच. हा, तर हे तुम्हाला मी दिली माहिती सिल्वर माशाची. काय काटा एकच असतो आहे ना. हा, तर इकडे बघायला आपण आलो ना तर इकडे करपाली बोलतात ना याला, करपाली पण. हा, तुम्ही काय घेताय? काय नाही घेत, फक्त बघायला आलेत. मार्केटमध्ये बघायला पण येणारी माणसं पहिल्यांदा आपण बघितलीत. हे बघा, तर हा बघा करपाली कसा किलो आहे? 600 रुपये. ज्याला कोलबे बोलतात ना, समुद्रातले येते. हा, तर बघा थोडी थोडी मच्छी समुद्रातली यायला लागले, खास करून बोंबील समुद्रातलं ना. हा, तर मार्केट बघितलं तर हा बघा हा मार्केट आहे. आणि हा हा बघा हा मार्केट आहे असा. आणि मार्केटचा नजारा बघितला ना तर इथून फुल टॉपअप सुरू होतं. जे चालायला थोडासा प्रॉब्लेम येते आहे ना. कुठल्या आहे वहिनी तुम्ही? पेन कोलीवाडा. हे कोलीवाड्याचीच लाईन आहे ना. हा, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो स्थानिक लोक आपल्याला बघायला मिळाले ना मार्केटमध्ये तर मनाला शांती वाटते. इकडे बघितलं ना ते बघा जिवंत शिवडं. कधी पण या पेनच्या मार्केटमध्ये जिवंत शिवडं भेटतीलच आहे ना. हा, दाखवता का उचलून जिवंत शिवडा आणि कसा पकडला जाते बघा. हा बघा कसा हलतो जिवंत शिवडा. कसा किलो लावलाय? एक जर घ्यायचं झालं पूर्ण तर 200चा 1 किलो. 200चा 1 किलो पूर्ण एक बसेल त्याच्यामध्ये. हा, तर या आणि 200चा हा एक पीस घेऊन जाया जिवंत. इकडे बघायला मिळतात आपल्याला फंटूस. हा बघा फंटूसचा असलेला सेटअप. आणि मस्त पैकी आई बसले घेऊन. त्याच्यामध्ये बघा 3 100ला 3 बघा. तुम्ही आता चॉईस करायची आहे साईज मोठी घ्यायची का छोटी घ्यायची ती. तर हे बघा इकडे लागले गिरायकांची गर्दी. आणि त्या गर्दीमध्ये मी मगाशी बोललो ना हे बघा ही अशी गर्दी आहे. त्याच्यामध्ये इकडे बघायला मिळते आपल्याला शिंपल्या आहेत ना, बारक्या शिंपल्या. हा, इकडं आई बोलायला टाइम नाही वाटते कारण चाललंय त्यांचं काम. हे बघा इकडे बघा शिंपल्या कसा वाटा या? 50 रुपये बघा. हा वाटा पूर्ण घेतला ना तर 2 माणसं खातील ना भाजी सारखी आहे ना. हा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा बघा आपल्याला शिंपल्यांचा वाटा. त्याच्यामध्ये हे बघा कशा शिंपल्या. त्याच्यामध्ये आपल्याला इकडे बघायला मिळते मार्केटमध्ये हा बिलजी मासा. हा बघा बिलजी माशाचा वाटा किती रुपये? 100 रुपये. आणि खायला काय फ्राय करून खायचं का रस्सा करून खायचं? करायचा सुक्का एकदम. सुका करून. हा, तर तुम्हाला सांगितलं आईने कसं करायचं ते. सुका करून खा भिलजी मासा. आणि हा बघा हा मार्केट या साईडला पण आणि या साईडला चालले कटिंग. हे बघा इकडे चालले कटिंग. आणि इकडे बघायला मिळतंय पापलेटचा वाटा. पापलेट सध्या ना कमीच मिळत आहे ना. हा, कसा लावलाय वाटा? 400 रुपये. हा बघा 400 रुपयाला. कारण सध्या तुम्हाला खायचं झालं ना
तर पापलेट खा, नाही तर मी सांगेन नक्कीच बोंबील खा, कारण बोंबीलचा टाइम निघून जाईल आहे ना. या 200 200चे ना. हा, तर पेनच्या मार्केटमध्ये जेव्हा पण येतो ना त्यावेळी नक्कीच व्हिडिओ आहे ना ही मोठी बनत जाते, कारण मार्केटच एवढा मोठा आहे ना. तो कव्हर करायचा झाला तर हे बघा अजून पण मार्केट काय संपत नाही. या साईडला आपण जसं जसं चालत जातोय तसं तसं आपल्याला बघायला मिळतात छत्र्या टांगलेल्या. पाऊस आहे ना सध्या मस्तपैकी पडतोय, येतोय जातोय. तर आता थांबलेला आहे पाऊस, थोडासा थांबलेला बघायला मिळतोय पाऊस. त्याच्यामध्ये इकडं बघा आईचा एक सेटअप, आणि त्याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला समुद्राचा चिंबोरा ना. हा शो साठी ठेवला तुम्ही का विकायला? हे काय विकाय ठेवलाय काय? 20-30 रुपयाला द्यायला तयार झाले बघा समुद्रातला चिंबोरा. आणि इकडं बघायला मिळते आपल्याला, तर इकडं बघायला मिळते एक वेगळीच मच्छी, आणि ती मच्छी ना मागच्या वेळी पण आपण आलो होतो, एक वेगळी मच्छी आपल्याला बघायला मिळाली होती. पेन बोलला ना तर वेगळी मच्छी आपल्याला दर व्हिडिओला बघायला मिळते. त्याच्यामध्ये हे बघा, हे काय आहे? काटा नसते ना? इचरी आहे ती कोणबी आहे. इचरी आहे का? कोलबी सारखी असतो काय? ही बघा इचरी, याला इचरी बोलतात. आणि बघायला दिसतंय जसा काय एखादा किडाच आहे, पण खायला कसं लागतं? कोणबी सारखा. मग याचा वरचा काढायचं काय हे? हा, ज्याला माहिती आहे तो बनवू शकताय ना. तर तुम्हाला पाहिजे असतील तर या आणि घेऊन जा पेनच्या मार्केट मधून. इकडं बघा कसा टब मध्ये लागलेल्या गोड्या पाण्यातल्या कोलब्या, गोड्या पाण्यातल्या आहेत ना. हा, कसा किलो येतात? 800 रुपये किलो. हा, 800 रुपये किलो. पण कोलबी बघा, कोलबीची साईज बघा. जसं जसं आपण आतमध्ये जातोय ना तर काही ज्या लेडीज वर्ग आहेत त्यांना व्हिडिओ मध्ये नाही यायचं, तसं हे बघा तशा तोंड लपवतात. त्यांना लपवू दे तोंड, तुम्हाला दाखवतो मी. हा त्यांचा मिक्स मावरा. हा बघा कसा आहे? 100 रुपये. हा, 100 रुपये. तर काही लेडीज वर्गाला ना व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस नसते, त्याच्यामुळे ते थोडेसे करतात, ते तोंड लपवतात. पण त्यांना तोंड लपू दे, तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण मार्केट. व्हिडिओ पूर्ण बघा. आता इकडं आपण आलो तर इकडं बघा ताईने घेतले चिंबोऱ्या. कितीला किती घेतल्या? 350ला. 350ला किती? 6. हे बघा 6 झालेले आहेत खरेदी. कुठले हो तुम्ही? पेनचेच का? हा, तर पेनवाली लोक त्यांना बरोबर असलेला माहीत भाव. तर हा बघा हा असा आहे मार्केटचा नजारा. जेवढा कव्हर करतोय ना तेवढाच कमी आहे, आणि प्रत्येक प्रकारची वेगवेगळी मच्छी मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते कर्ली मासा. पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओ मध्ये आलाय कर्ली मासा. कसा आहे? 1 पीस का किलोने देत आहे? 100ला 2 पीस. 2 पीस. हा, तर हे जर 1 आणि 2 घेतले तर 100 रुपयाला. काटा असतो जास्त खायला? कमी असतो. मग फ्राय करून खाल्ला तर चालेल ना? अति बेस्ट, मस्त पैकी. हा, तर इकडं बघा, इकडं बघायला मिळतंय ते म्हणजे कालवं ज्या ज्या मार्केटमध्ये असतात ना, तो मार्केट सर्वात श्रीमंत मार्केट असतो असं मी नक्कीच बोलन. कसा आहे वाटा हा? 200 रुपयाला वाटा बघा कालव्यांचा. हा 200. हा, 200 रुपये असलेलं कालवं. आणि इकडे बघायला मिळतात शेटअप. त्याच्यामध्ये बघा चिंबोऱ्या. बघा चिंबोऱ्या वाट्या वाईज लावलंय काय? हा कसा वाटा आहे? 200 रुपयाला एवढ्या. हा, साईज बारकी असली तरी घरामध्ये खाऊ शकतात आहे ना. आणि हा 500 रुपयाचा असलेला वाटा. हे बघा कमीत कमी 7 चिंबोऱ्या. हा 700 रुपयाला असलेला वाटा. कमीत कमी आहेत 8 चिंबोऱ्या. हे बघा, आणि जशी जशी साईज तसा तसा पैसा थोडा थोडा वाढतोय आहे ना. इकडं बघायला मिळतंय आपल्याला हा बघा सेटअप. आणि इकडे बघायला मिळत आहे ताई काहीतरी पापलेट विकत घेतल्यात, म्हणजे मोठी माणसं आलेली आहेत मार्केटमध्ये. कसं घेतलाय? 400 रुपये. हा, ताईंनी मस्त दिली स्माईल, आणि त्याच्यामध्ये घेतलेला पापलेट आणि चाललेली त्यांची कटिंग. इकडं हा खरबा मासा. हे बघा खरबा बघितला ना, हा बघा मोठा खरबा इकडं एक या सेटअप मध्ये बसलेला. कसा आहे किलो? हा, 400 रुपये किलो. खायला एकदम भारी लागते. तुम्ही फक्त फ्राय करून खा आणि नंतर मला सांगा तो खरबा मासा कसा लागला. याच्यामध्ये बघा जसं जसं मार्केटमध्ये आत येतोय आपल्याला हे असं सेटअप बराचसा मार्केट आहे. आणि इकडे बघा जशी की दिवाळी चालले आणि इकडे मस्तपैकी रांगोली काढले. हे बघा मगाशीच भाव तुम्हाला मी सांगितलेला आहे बॉम्बलांचा. त्याच्यामध्ये हा बघायला मिळतो आपल्याला कालवं.
हे बघा कालव्यांचा कसा लावलाय हा मोठा कालवांचा 100 रुपये. हे बघा मग आपण छोटं कालवं दाखवलं, हा मोठा कालवांचा असलेला वाटा. तर प्रत्येक मार्केटमध्ये आपण आलो ना तर मार्केटचे जे काही जे विषय आहेत ना ते बरेचसे असतात, यांच्या पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत. रस्ता असो, बसण्याची पद्धत असो, असे सेट दिलेले आहे. सेट दिलेलं जरी असलं ना तर लाईट नाही, फॅन नाही, ते आतमध्ये कसे बसणार, म्हणून बाहेर बसतात. आणि बाहेर बसल्यामुळे ना पब्लिक येते जाते आणि ते येते जाताना पब्लिकला ना अट्रॅक्शन करते अशी मच्छी. त्याच्यामुळे जर एखाद्याचा विचार नसला तरी तो घेण्याचा प्रयत्न करतो. इकडं बघितलं ना कुपा मासा, जो प्रत्येक मार्केटमध्ये असतो पण सध्या आपल्याला कमी बघायला मिळतोय. घेतला तुम्ही? कसा किलो घेतलाय? पीसवर घेताय काय? कसा पीस? हा तर सांगतील आई आपल्याला किंमत. हा पीस हा 400 रुपये किलो. ते सांगतात त्याला विचारा, तुम्ही विचारा त्यांना. हा तर आता त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा जजमेंट मी बसवून दिलेला आहे. आता कोणी आला तरी ते किंमत सांगतील आहे ना. तुम्ही पण सांगशील ना? सांगशील की नाही? नाही सांगणार. हा तर त्या आई अजून आपल्या तयार झालेल्या नाहीत, पण आईकडे या आणि असा कुपा मासा घेऊन जाया. तर इकडे बघा बघायला मिळतंय मार्केटचा नजारा वरून बघा तुम्ही कसा आहे. असा असलेला मार्केटचा नजारा, त्याच्यामध्ये हे बघा जसं जसं आपण आतमध्ये जातोय तसा मार्केट इथं संपणार आहे. तर आता आपण आलोय असा मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय मोठं कोचे. हे बघा कोचे मासा कसा आहे? एक पीस देता की किलोने? किलो कसा? 1000 रुपये किलो. आणि बघा कसं दणके साईज बघितले ना कोच्यांची, आणि त्यांचं बघा असलेलं नांग. तर हे बघा मागच्या वेळी आपण या साईडून कव्हर केला होता पूर्ण मार्केट. आता आपण इकडनं कव्हर केला आहे हा पूर्ण मार्केटला ज्या वेळेला येतो ना पेनच्या मार्केटमध्ये सर्वात स्टार्टिंगला त्या साईडला आणि या साईडला पण बघायला मिळतात ते म्हणजे असे मटणांचे शॉप. आणि मटणांच्या शॉपची किंमत आपण यावेळी इथे विचारली होती. आता आपण विचारतोय स्टार मटण शॉप यांच्याकडं. कसा आहे किलो आज? किलो 940 चरबी नसलेला आणि 900 रुपये किलो. हा तर ही दोन पद्धत दादानी बरोबर सांगितली, कोणी सांगत नाही. आणि हा बघा हा मटण बघा कसा मटण बघायला मिळतंय इकडं. आणि हा जो राहिलेला शेवटचा पार्ट आहे त्या भागामध्ये तुम्हाला इकडून आला तर स्टार्टिंग लागेल, तिकडून आला तर एंडिंग लागेल. त्याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला एक डोला भाकस. हा बघा एक डोला भाकस मासा. कारण तुम्हाला दाखवतो त्याला एका साईडला डोला बघा, या साईडला डोलाच नाही. आणि या साईडला असलेले 2 डोले, हे बघा हा एक डोला आणि हा एक डोला दिसत असेल तुम्हाला. माशाला डोले 2च असतात पण ते एका साईडलाच असतात आहे ना. कसा लागते? तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता कसा? फ्राय करायचा आहे काय? रस्ता फ्राय करा काय? हा कुठले आहे तुम्ही? रसायनीवर इकडे आलात. कसा आहे एक डोला भाकस? हा 700 रुपये. आणि तुम्ही किती सांगताय? आता मावशी आता गरिबांना 400 पर्यंत 500 पर्यंत. तर 500 रुपयाची खाणारी किलोवर गरीब आलेली माणसं आहेत, श्रीमंत पण थोडासा करावं लागतं आहे ना. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि बघा सांगितलं तुम्हाला किंमत एक डोला भाकसची. तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. मार्केट जो आहे ना पेनचा मार्केट बोलला ना, प्रत्येक प्रकारची मच्छी आपल्याला बघायला मिळते. हा जो पावसाळ्याचा मार्केट होता ना तर हा श्रावणापूर्वीचा मार्केट आहे. श्रावण नंतरचा जो मार्केट येणार आहे ना तो तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर अशाच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील ना तर सबस्क्राईब करून ठेवा रॉयल दादू चॅनलला. खूप मेहनत लागते मित्रांनो, खरं सांगायचं ना. असा कॅमेरा घेऊन अशा मार्केटमध्ये फिरणं एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, बघा कसं. तर नक्की सबस्क्राईब करा याच्यासाठी मी सांगतोय. बाकी तर मी मेहनत घेतच राहीन. चला धन्यवाद, बाय बाय.